लग्नाला गेल्यानंतर तिथून परत किती वाजता निघायचं नाही ठरवीत. का नातेवाईक भेटतील, मित्र भेटतील, त्यांच्याशी बोलावं लागेल. पण कीर्तनाला आणि कथेला गेल्यानंतर तिथून किती वाजता निघायचं हे ठरवतो की नाही. बुवांनी वाढवलं तरी वाढवू द्या, पण मी इतक्या वाजताच निघणार आहे. यातून आवड सिद्ध होते का? यातून आवड नाही सिद्ध होत. आपल्याला जी गोष्ट करायची आहे तिच्यात आपलं पूर्ण समर्पण असलं पाहिजे, याला आवड म्हणतात. आणि नामस्मरणाच्या बाबतीत मग आवड नाही तर करायचं नाही का? करीत राहायचं. करीत राहिल्यानंतर हळूहळू आवड निर्माण होत चालते, प्रेम निर्माण होत चालतं. अशा प्रकारचं प्रेम ज्यावेळी सर्वोत्कटतेला प्राप्त होतं त्यावेळी ते स्वतःचं अमृत स्वरूप जाणवून देतं. म्हणून या भक्तीला अमृत स्वरूपा असं म्हटलेलं आहे. अनेक पद्धतीनं याचं चिंतन करता येईल, पण काहीतरी सूत्र झाली पाहिजेत. म्हणून आपण पुढच्या सूत्राकडे वळूया. याचा अजून विस्तार करून, या अमृत स्वरूपाचा अजून विस्तार करून देवर्षी नारद चौथ्या सूत्रात म्हणतात, यल्लब्ध्वा पुमान् सिद्धः भवति अमृतः भवति तृप्तः भवति. ज्याचा लाभ झाल्यानंतर मनुष्य सिद्ध होतो, मनुष्य अमृत होतो आणि मनुष्य तृप्त होतो. 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट सांगितली, सिद्ध होतो. सिद्ध होणं म्हणजे काय? सिद्ध होणं या शब्दाचा अर्थ तयार होणं. सिद्ध होणं म्हणजे तयार होणं. सरळ सरळ मराठीच्या दृष्टीने अर्थ जर पाहिला, पाकसिद्धी झाली म्हणजे काय झालं? स्वयंपाक तयार झाला, जेवायला चला. आत्ता नाही, प्रवचन झाल्यावर असलं तर. पाकसिद्धी झाली म्हणजे काय? स्वयंपाक तयार झाला, म्हणजे तयारी होणं. आता भक्तीचा लाभ झाल्यानंतर मनुष्य सिद्ध होतो म्हणजे नेमकं काय होतं? त्याला कोणत्या प्रकारची सिद्धी मिळते? हरिपाठातल्या प्रमाणानं पाहायचं झालं तर 2 पद्धतीनं पाहता येतं. सिद्धी बुद्धी धर्म ठी आले, प्रपंची निवाले साधू संग, हे एक प्रमाण. आणि हरिपाठानं सगळ्या सिद्धींच्या बाबतीत काय वाटावं ही एक सिद्धी आहे बरं. वृद्धी सिद्धी निधी उपाधी जवत्या परमानंदी मन नाही. एखादी सिद्धी आपल्याला प्राप्त झाली, समजा पाण्यावरून चालण्याची सिद्धी आहे. सिद्धी जर मिळाली तर आनंद होईल का वाईट वाटेल? आनंद होईल. का आनंद होईल? लोकांना जे येत नाही ते मला जमायला लागलं. एक महात्मा होता, त्याचा एक भाऊ होता, दोघेही राहायचे. महात्मा सगळ्यात अनासक्त होता, पण भावाला वाटत होतं हे नुसतं असंच बसणं काही बरं नाही, काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. एका हिमालयातल्या साधूंना तो शरण गेला आणि त्याने म्हटलं, मला अशी काहीतरी सिद्धी द्या की जेणेकरून सगळ्या लोकांमध्ये माझा सन्मान होईल. त्यांनी म्हटलं, ठीक आहे, तुला 12 वर्ष अभ्यास करावा लागेल. ते म्हटलं, करतो. 12 वर्ष त्यानं अभ्यास केला आणि एक सिद्धी घेऊन आला. सामान्यतः माणूस लगेच पळत पळत जातो, अरे बापरे काय लागले बघायचं आहे. काय झालं? डोळ्यांनी आपल्याला तिकडे ओढून नेलं. एखादं ऐकण्याचं चांगलं असेल, कान आपल्याला तिकडे ओढून नेतात, जीभ ओढून नेते. प्रल्हादांनी 7व्या स्कंदात एक गोष्ट सांगितली बरं. ही इंद्रिय कशी ओढतात? एका मनुष्याला अनेक बायका असाव्यात. आता हा प्रसंगच राहिला नाही, किमान हिंदू धर्मात तरी आता राहिलं नाही तसं. हम दो हमारे दो, नंतर हम दो हमारा एक, नंतर काही दिवसांनी असं येऊ नये हम दो हमारा कोईच नाही. अशी परिस्थिती आता हळूहळू यायला लागली. अरे बापरे, पुढची चाहूल हीच दिसते, हेही लक्षात ठेवा. कारण आपली संख्या आपल्याला जर मेंटेन करायची असेल, आपला धर्म आपल्याला टिकवायचा असेल, तर याच मार्गानं आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आणि आम्ही कुणी ही सुरुवात केली नाही,
आदरणीय सरसंघचालकांनी परवा त्यांच्या व्याख्यानात हे सांगितलं की हम दो हमारे तीन इथपर्यंत आता यावं लागेल. मी हे का सांगितलं पण कोणाच्या लक्षात आहे का? एका माणसाला अनेक बायका जर असतील तर त्याची परिस्थिती काय होते? एका माणसाला 2 बायका होत्या. एक थोडी प्रौढ झाली होती आणि एक तरुण होती. याचे बिचाऱ्याचे काही केस पांढरे झाले होते आणि काही केस काळे होते. जी तरुण होती एकदा घरात हा झोपलेला असताना तिच्या मैत्रिणी आल्या आणि तिने याला झोपलेलं पाहिलं. अगं हे आजोबा कोण आहेत? तिने विचारलं. तिला वाईट वाटलं. ते अगं असं काय म्हणते, माझे मिस्टर आहेत. मग तिच्या लक्षात आलं तेव्हा केस काळे करण्याची सोय नव्हती, हे अगोदर सांगतो. मग तिनं काय केलं, तिनं एक एक पांढरा केस काढून टाकला त्याचा चिमट्यानं. नंतर काही दिवसानं त्याची जी जुनी बायको होती तिच्याकडं तो गेला. तिला मॅचिंग होईना हा, कारण तिचे केस पांढरे झाले होते आणि याचे आता राहिलेले काळे होते. मग तिनं चिमट्यानं तेही काढून टाकले. एकूण बिचारा टकला झाला. भव्य सपत्न्य इव गेह पतिम लुनंती. अनेक स्त्रिया असतील तर त्या पतीला ज्याप्रमाणे आपापल्या इच्छेप्रमाणे वागायला लावतात त्याला तोडतात. लक्षात ठेवा, त्याची ती अवस्था नाही. अनेक इंद्रियांच्या मागे जाणाऱ्या आपली ही अवस्था आहे. डोळे एकीकडे ओढतात, कान एकीकडे ओढतात, जीभ एकीकडे ओढते, स्पर्शेंद्रिय एकीकडे ओढतं. मनुष्य शांत राहील का? विचार करा. हां ते त्याच श्लोकावरचं वर्णन आहे 11व्या स्कंधातलं हे. तर या पद्धतीनं मनुष्य सगळ्या इंद्रियांच्या मागे जेव्हा जातो तेव्हा तो शांत राहू शकेल का सांगा? एकीकडे माणसाला शांत राहता येत नाही, एकीकडे माणसाची शक्ती क्षीण होत चालते. म्हणून तारुण्य दशेत विषय हे आनंदाचे नाहीत तर विषय ही व्यथा आहे. हे ज्याला कळलं तोच तृप्तीच्या मार्गावर जाऊ शकतो. याचा विचार आणि अजूनही काही पुढच्या सूत्रांचा विचार जितका जमेल तितका. खरं तर सगळ्या सूत्रांचा विचार करायचा होता, पण सगळी सूत्र झाली नसती, मग होणारच नाहीत. तर जेवढे होतील तेवढे तरी चांगली व्हावीत या दृष्टीनं आपण हा विचार करीत आहोत. सद्गुरू पूज्य काकाजींच्या या उपस्थितीत आदरणीय पार्वती काकू इनामदार यांच्या या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं या अमृतस्वरूप भक्तीचं चिंतन आपण करीत आहोत. उद्या याच्या समारोपाच्या प्रसंगामध्ये काही सूत्रांचं चिंतन आपण करूया. झालेली सेवा सद्गुरू माऊलींच्या चरणी विनम्रतेनं समर्पित करून वाणीला इथेच पूर्णविराम देऊया. हरे राम 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 सीता राम राम हरे राम 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 सीता राम राम राम. 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 राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम राम. राम 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 हरे राम 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 सीता राम राम राम. सब गाइए. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम. हरे राम 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 सीता राम
सीता राम राम राम। गोपाल कृष्ण भगवान की जय। देवर्षि नारद जी महाराज की जय। भक्ति महारानी की जय। सब संतन की जय। पंचायत समितीचे शेळके साहेब आलेले आहेत का? शेळके साहेब आलेले आहेत. आजच्या या द्वितीय पुष्पाच्या समारोप आपण आरतीने करणार आहोत. पंचायत समिती जामखेड येथील कृषी विस्तार अधिकारी तथा पांडुरंगाचे निस्सिम भक्त आदरणीय शेळके साहेब आणि मॅडम यांना विनंती आहे आपण आरतीसाठी यायचं. त्यानंतर आदरणीय सुरेश मोहिते साहेब केंद्र प्रमुख नायगाव आणि राजुरी यांना देखील विनंती आहे की आपण देखील आरतीसाठी यायचं. गोपाल कृष्ण भगवान की योगे 28 देवाई लोहा के माई गुरु शोभा ललिता के दिन मारेगा मणि बाहे बीमा करे लगा देव 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 जय पांडुरंगा हरि पांडुरंगा माई वल्लभ साईचा वल्लभ भावी दिवलगा जय देव देव तुळशी माळा गळ्यात ठेवून कटी आसे पीतांबर कस्तुर लाठी देव सुरवराची येती भेटी गरुड हनुमंत पुढे उभ्याची जय देव देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा माई वल्लभ साईचा वल्लभ भावी जीवलगा आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागे माझे स्नान करती दर्शन हेळा मात्रे करावय मुक्ती विश्वासी नामदेव भावे वाढती जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा माई वल्लभ साईचा वल्लभ भावे जीवलगा जय देव आरती साधु संत आरती अवतार पांडुरंग आरती देवकी साधु संत
शांता मिले ऐसे तो भावे महाभंगर सीले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ति मारे राघवी नाम आरती तुकाराम उचिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आए मनोरी रामेश्वरी मस्तक ठेविले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ति मारे राघवी नाम आरती तुकाराम हरिनारायण मंदिर चरण पाई गंगोरी देवी अनंत भोजन भाव्यो वाणी विभर मई ढोबार मई हे जीवा विवाद्यास धर्मो जन्मे तुदादास पंढरीचा वार करी भारी चुको संत संगे सर्व काळ खंड प्रेमाचा चंद्रभागे स्नान तुका मागे हेचे दान पंढरीचा वार करी भारी चुकोवणे हरी अकल्पायुष्य भावे तया कुळा माझ्या सकळा विचा दासा कल्पनेची वाहन भोगवणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा भारा लागो राजसा माझ्या विश्वासा भाविकासी नामाने तया सावे कल्याण जानकी निधान पांडुरंग कल्पनेची बाधान भोगवणे ही संत मंडळी सुखी मागणे एक तुझ प्रती आहे देशिलगरी पाहे पांडुरंगा या संतासी जने हेची मदती आणि गगनेलाई नमामि तुका म्हणे आता उदार होई मजठेरी पायी संतांच्या या संतासी निर्ली हेची मदती आणि गगनेलाई नमामि देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलीक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की महर्षि नारद जी महाराज की सब संतन की जय. काकांना जाईपर्यंत थांबा. सगळ्यांना विनंती आहे, काकांना जाईपर्यंत सगळेजण 2 मिनिटं खाली बसतील. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पूज्य काकांच्या हस्ते ज्ञानेश्वरी आणि श्रीफळ घेण्याकरता आदरणीय सुरेश मोहिते साहेब यांनी आणि त्यांच्या लक्ष्मीने यावं. आदरणीय सुरेश मोहिते साहेब, सोने सर प्रसाद करा. आदरणीय सुरेश मोहिते साहेब, आपल्याला महापुरुषांच्या हस्ते ग्रंथराज ज्ञानेश्वरी मिळत आहे. यानंतर आदरणीय शेळके साहेब यांना देखील ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि श्रीफळ पूज्य काकांच्या हस्ते मिळत आहे. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये. यानंतर सुहास वारे बांधखडचं दाम्पत्य सुहास वारे आणि ज्योतिताई लवकरात लवकर त्यांनी स्टेजकडे यायचंय. कालचे आरतीचे यजमान
पूज्य काकांच्या हस्ते ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि श्रीफळ आपण स्वीकारायचा. आदरणीय शेळके साहेब आजच्या आरतीचे यजमान यांचा सन्मान होत आहे. यानंतर कालच्या आरतीचे यजमान आदरणीय सुहास भाऊ वारे आणि ज्योतिताई वारे बांधखड यांचा सन्मान ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि श्रीफळ देऊन पूज्य काकांच्या हस्ते आणि गोविंद महाराजांच्या हस्ते होत आहे. यानंतर कालच्या आरतीचे यजमान आदरणीय संतोष पांढरे सर आणि त्यांच्या मॅडम यांना देखील विनंती आहे आपण आणि हा ग्रंथ आपल्या जीवनातील एक अलौकिक ठेवा म्हणून आपण जपावा. पूज्य काकांचा संतत्वाचा स्पर्श या ग्रंथाला लागलेला आहे. जपावं म्हणजे आपल्या तिथं कोदया जे आहेत 108 त्यांनी पारायण केली होती. त्यावेळेस काकांनी सांगितलं होतं जपायचं म्हणजे त्याचं पारायण करावं, जपायचं म्हणजे त्याचं अनुष्ठान करावं, जपायचं म्हणजे पारायणातून नारायणाकडे जाण्याचा मार्ग सिद्ध करावा. या सर्वांना आता नामस्मरणाच्या गजरामध्ये पूज्य काकांचं आपण जागेहून दर्शन वगैरे. ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम